श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोडून या कर चरणी हे विना माता, परिसावी विनंती माझी सद्गुरुनाथा। असो नसो भागलो तुझी आता। या काय कुठल्याही प्रकारचे कचरा करायचे नाही। ते चहाचा कप, पाण्याच्या बॉटल, बिस्किटच्या पुढे काय रॅपर असतील एकत्र गोळा करा, कचरा बिले आपल्या गाडीत टाका इकडे साईडला। आपण दुसऱ्यांच्या हॉटेलला थांबलो होतो हे लक्षात ठेवा। आणि हॅलो एक मिनिट, शेवटचे झेंडावाले कोण होते? शेवटचे झेंडावाले लास्ट वॉर्निंग देते, विनंती करतो आपला प्रवास असा रॉंग झालाय तर रॉंग साईडला घेत आहे, किती पण उशीर झाला तरी चालेल। काय मंचरून बोल। आज आमचा 5वा दिवस। आम्ही मंचरून सकाळी अंगणून 4:15 4:30ला पालखी काढलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत नारायणगावला, साईधामला। साईधाम द्वारका माई। हां द्वारका माई। हा कोण आहे? हा गाढवाचं लग्नामधला छोटा राजा तो, हा बुटूक। ही बुटूक वाढ झालेली आहे काय पण हा याचा मन दिलदार आहे। सर्वांची मालिश, ज्याला गरज आहे त्याची मालिश केली। खरोखर मी 4 वर्षात हा पहिल्यांदा माणूस असा बघितलाय की स्वतःहून खरोखर त्यांनी लाटण्या काय पोलपडा काय घेऊ लागतो तर हा केला खरोखर आभार आहे खरोखर।
वस्तीला आहे. डबलचा आहे. नाही एक घेतलाय मी, अजून एक घेऊ काय बोलू. थांब फोटो पडतो बघ. एक मिनिट चल आपल्याला नाही घ्यावा जाणं आपण डिमांडला जाऊ. डिमार्ट दाखवायचं. आणि नेहरू व्हिडिओ कॉल आहे आमचा. हां चालेल. मस्त की आता मी नारायणगावला पोचलो आहे. द्वारका माहीत बघू शकता. आज गुरुवार आहे आणि बाबांचं दर्शन होतं इथं. मस्त मंदिर बनवलं आहे छान. आजचा नाश्ता आहे कांदे पोहे. आज आपला नाश्ता हे जे महाराज आहे त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं आपल्याला. ओम श्रीराम. सालाबादप्रमाणे आपण इथे आता आलो आहोत आयडेंटिटी घेऊन. सालाबादप्रमाणे आपले ते महाराज भागवताचार्य आहेत. त्यांनी आपले इथे नाश्त्याची सोय केलेली आहे. न चुकता त्यांनी आपल्याला तुम्ही कधी पण या, अन्नदान माझंच असणार. त्यांना फक्त आपण एक फोन कॉल केला, आमंत्रण पत्रिका पोहोचली नाही तरी पण त्यांनी आपली एवढी सुंदर अशी व्यवस्था केली. मी त्यांचा आभार मानतो. ओम श्रीराम. नाश्ता करत आहेत मस्त पैकी. उन्हात बसून थंडी लागते ना सगळ्यांना. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. कसं आहे नर्सरी? नर्सरीमध्ये कामाला लागलेलं आहे. हां. मस्त एकदम झणझणीत. काय काय कशी झाडं दिली? 3000, 5000, 7000, 12000, 24,000. आणि त्या कुंड्या तुलक. हां किती 300 रुपये. महाग आहे हो. स्वस्त द्या. 500 रुपये 2 जोडी घेऊन जा. हां 500 रुपये 2 जोडी. पोहतीन का पाण्यात काय आहे ते? पाण्यापासून अंडी पण घालते पाण्यात. हो अजिबात आहे. वागतस हो. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काची भीतोसी भय हे
स्वतःच्या मोरून वर एक आहे आणि पाणी वर त्याच्यावर दुसऱ्या दिवशी वाचणार तर मला बोलतो फक्त काय दिला आपला तू आरती चालू असताना मोबाईल चालवला हा इकडे वरती व्हिडिओ मध्ये बघ की जेवण चालू आहे इथे आता 5व्या दिवशी दुपारचं जेवण आता तुषारभाई कंटाळ नाही वाटत म्हणूनच दुपारचं जेवण झालेलं आहे आणि नाश्त्याची तयारी चालू आहे आम्ही निघणार आहोत थोड्या वेळा जेवण तुला काय काम द्यायचं मी कोथिंबीर आताच बेस्ट टाकून कुठे कोथिंबीर कारण काय बनवता आज मला सुकी भेल लायनची आणि चहा नाश्त्याला दाखवतो बघा तुषारभाई असं बनवतोय काय बनवतो आज भेल भेल अगस्ते भेल आज अगस्ते भेल अगस्त अगस्ते भेल अगस्ते भेल साठी तिकडे चहा सोन्याला पाठवतेस काय 11 किलोमीटर आहे त्याच्यावर असं आहे बाबा 6 वाजता पोहोचवते पालखी आता नक्की काय 6 वाजता फिक्स मध्ये एकदम हा, चल. माणूस आहे चांगला आता मला समजला तुझा मला म्हणू नको शिकू रोडला जाऊन देतो ते नाही तो उपास आहे आणि तिने नाही खाल ना मग त्याचे 2 मुंगडा पाहिजे चमचा नाही चमचा कुठून आणशील तुला चमचा नाही आता घासील एक डिश घे आणि मग त्याचा चमचा बनवू हा, मग घे चल ही घे उचल चांगली बनवले शेव घ्या मग शेव घ्या आणि आमचे आचारी बघा भेल कशी रमेश म्हात्रे नमस्कार आज आम्ही स्वामी समर्थ मठावरून येथे आले पाट्याजवळ निघालेलो आहेत वाटेत नाश्ता आहे हेमंत म्हात्रे यांचा कृपया आशीर्वादाने आज भेल आला अद्रक कढीपत्ता झणझणीत भेल आहे मुरमुऱ्यांची भेल आहे बाजूला स्वामी समर्थांचं मोठं आहे आता इथनं जोरदार अशी पालखी निघणार आहे ते आलेपाट्यावर चौथ्या माल्याच्या मंदिरात पालखी तिथे आमचे ओम साईराम आचार्य आमच्या दिंडीचे आचार्य आहेत तिथे त्यांच्या आचार्यात अन्नदान आम्हाला भेटणार आहे मस्त तिथे चपात्या विपात्या बाहेरून चपाती लाटायला महिला वर्ग आलेला आहे तिथे आज जोरदार तयारी चालू आहे पनीर टिक्का पिक्का आणि ऋषिकेश तांडेल सर्व त्यांची कृपाश्रय ओम साईराम त्यांच्या अन्नदान आहेत
बरोबर आहे ना काय कमी जास्त नाही आले पाठीपासून आपण 1.5 किलोमीटर अंतर जैन खायला बसलो बरं. आणि कृपया सर्वांना घाण करू नका.
आला आजचा स्पेशलिस्ट इकडे तेल चालू आहे तुला पेशलिस्ट हो हो एक इंस्टाग्रामला पण टाकली माहितीये का तुम्ही वाट लावत्या काय नाही दमली